साहेबांना मला सांगितलं पाहिजे की त्यांनी 3,000 रुपये हमी भाव मिळावा किंवा हमी भाव असावा 3,000 रुपये अशा प्रकारची शिफारस कृषी मूल्य आयोगाला केली होती. पण मी त्या काही वादात जाणार नाही कोणत्या राज्याने काय शिफारस केली. महाराष्ट्रानं जी काही 4300 रुपयाची जी शिफारस केली त्याच्यातून आता ह्या सगळ्या एकूण देशाच्या सगळ्या राज्यांचा विचार करताना कृषी मूल्य काय किंमत ठरवतो. परंतु आज हमी भावापेक्षा जर किंमत शेतकऱ्यांना मिळते, मी काही असं म्हणत नाही, परंतु जी काही प्राप्त परिस्थितीमध्ये जो काही आज कापूस उत्पादनाचा खर्चाचा विचार करताना जो आज दर मिळतोय तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने समाधानकारक आहे नाही आहे प्रत्येकाच्या तो विचारार्थी प्रश्न आहे. परंतु माझी सरकारची भूमिका याच्यामध्ये आहे की शक्यतो याच्यातून काय आणखीन आपल्याला मार्ग काढू शकतो, आपण कोणत्या पद्धतीने मार्ग काढता येईल. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष गुलाटी जे म्हणतात खरं म्हणजे त्यांनी सरकारला सूचना करण्यापेक्षा राज्य सरकारची हमी भावाची जी भूमिका आहे, जिरायत भागातल्या शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती जर त्यांनी मान्य केली तर मला असं वाटतं की आपोआपच 43-44 रुपये हमी भाव जर शेतकऱ्यांचा निश्चित झाला तर मग कापसाच्या किमती वाढायला सुद्धा मदत होईल. तो विचार कृषी मूल्य आयोगाने पहिल्यांदा करण्याची गरज दिसते. मला वाटतं राज्य सरकारला सल्ला देण्यापेक्षा, कारण 2008 साली मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आपल्या सगळ्या मंडळींना की या सरकारच्या प्रयत्नानं 2030 रुपये आपला मिनिमम सपोर्ट प्राईस होती, MSP होता. पहिल्यांदा 48% त्याच्यामध्ये एकदम 2030 वरून 2,800 रुपये MSP दर झाला 2008 साली. शेतकऱ्यांना तो अतिशय चांगला दर वाटला आणि ते एक मोठं बदल या कापूस उत्पादन क्षेत्रात झाला. 27 लाख हेक्टरवर आपण आज 40 लाख हेक्टरवर त्याच्यामुळे एकदम वाढला. तर 2 वर्षामध्ये 8 साली आणि 11 साली याच्यामध्ये जो बदल झालेला आहे 2008 हून जरी 2011 असेल तरी याच्यातून जो आज मिळणारा जो दर आहे जो जागतिक बाजारपेठेची शेवटी आपला कापूस निर्यात होणार आहे, निर्यात होणाऱ्या कापसाची किती किंमत मिळते ते ठरणार आहे. आता प्रश्न राज्य सरकारने याच्यात हस्तक्षेप करायचा नाही करायचा या संदर्भामध्ये आज तरी तशी राज्य सरकारला आवश्यकता वाटत नाही. परंतु निश्चितपणे एकदा ही सगळी माहिती समोर आली, कारण उत्पादकता कमी होते ही गिरीश महाजनांच्या बद्दलच्या ज्यांचं जे मत आहे त्या मताशी मी सहमत आहे. कारण परतीचा पाऊस विदर्भात येऊ शकला नाही त्याचा परिणाम दिसतोय, म्हणून उत्पादन घटलेलं आहे, उत्पादन घटण्याचा परिणाम दिसतोय. निश्चितपणे या संदर्भात विखे पाटील साहेब मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही शेतीमधले तज्ञ आहात, शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती तुम्हाला पटते आहे का? 3,300 रुपयात त्याचा उत्पादन खर्च निघत नाही असं तो तळमळून सांगतोय. राज्य सरकारने सुद्धा 4,300 रुपये हमी भाव द्या असं केंद्राला सांगितलं होतं. याचा अर्थ शेतकऱ्याचं गाऱ्हाणं तुम्हाला मान्य आहे असा घ्यायचा का? नाही, 3,300 रुपये जो हमी भाव दिलेला आहे केंद्र सरकारनं तो राज्य सरकारला मान्य नाही. हे तर आम्ही केंद्राला सुद्धा लिखित स्वरूपात कळवलेलं आहे. आपण तर 4300 रुपये किमान हमी भाव असावा असा आपला अद्यापही आग्रह आहे आणि म्हणून 4300 रुपयापेक्षा कमी भाव राज्य सरकार केंद्रानं कृषी मूल्य आयोगानं दिलेला आहे. तो एकूण देशाचा विचार करताना दिलेला आहे. आता गुजरात म्हणतो आम्हाला 3,000 चालेल, पण महाराष्ट्र सरकारची भूमिका 4300 रुपयाची आहे. तर 3300 रुपये हमी भाव याचं समर्थन मी करतच नाही. पण आज 4300 रुपये भाव मिळतो याच्या संदर्भात आपण आता ज्यावेळी चर्चा करतो की कापसाला किती भाव मिळतोय, पण आज स्वामीनाथन साहेबांच्या जरी सूत्रांना आधारित विचार केला तर 3800 साधारण 39 रुपये जो काही उत्पादन खर्च त्या दृष्टीने जो विचारात घेण्यात आलेला होता, परंतु आज 4344 भाव मिळतो. मला असं वाटतं की तो आजच्या बाजारपेठेच्या किंवा जागतिक बाजारपेठेच्या संदर्भानं तो योग्य आहे. परंतु आपली जी भावना याच्यामध्ये आम्ही जे मुद्दा मांडला की उत्पादकता कमी झाली दुष्काळी परिस्थितीमुळे म्हणा किंवा कमी पाऊस झाल्यामुळे, त्या संदर्भाने विचार करण्याची वेगळी आवश्यकता लागणार आहे. परंतु सरकार हे 3300 रुपये हमी भावाचं समर्थन करतं असं अजिबात नाही. तो 3300 भाव सरकारलाच मान्य नाहीये. आमचा 4300 हमी भाव असाच आग्रह आहे. अगदी अगदी विखे पाटील साहेब तुम्ही खूप महत्वाचं बोलताय की सरकारला 3300 रुपये, राज्य सरकारला 3300 रुपये हमी भाव मान्य नाहीये. तुम्ही 4300 रुपयासाठी आग्रह धरला होता. विजय जावंदिया, एक महत्वाची माहिती आता लोकांसमोर जाते की महाराष्ट्र सरकारला सुद्धा हा हमी भाव मान्य नाहीये 3300चा. याचा अर्थ त्यामध्ये उत्पादन खर्च निघत नाही असं आपल्या सरकारचं, राज्य सरकारचं सुद्धा म्हणणं आहे. मग गफलत कुठे होते असं तुम्हाला वाटतं? केंद्रामध्ये गफलत आहे की इथे गफलत आहे की हा जो मधला एक डिफरन्स आहे तो राज्य सरकारने भरून द्यायला हवा? नाही, मी म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अग्रिम बोनस देण्याची प्रथा याच्याकरताच महाराष्ट्रात होती
कारण महाराष्ट्राचा उत्पादन खर्च जास्त आहे आणि केंद्राचा हमीभाव हा कमी असतो. मी तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा की पुलोदनी सुधारित कापूस एकाधिकार योजना शरद पवारांच्या नेतृत्वाने एन.डी. पाटलांच्या आग्रहाकरता सुरू केली होती. तेव्हा सुद्धा दिल्ली सरकारच्या हमी किमतीपेक्षा 20% जादा महाराष्ट्रातल्या एकाधिकार योजनेतली हमी किंमत राहील हे जाहीर करण्यात आलं होतं. आता जे विखे पाटील म्हणतात की 4,300 रुपये हा आमचा आग्रह आहे आणि केंद्र सरकारने 3,300 रुपये जाहीर केलेला आहे. अशोक गुलाटी म्हणतात की हा देशाकरता आहे. मग हे 1,000 रुपये ऍडव्हान्स बोनस जाहीर करून कापूस खरेदीची हमी का देत नाही शेतकऱ्यांना? यांनी जर 1,000 रुपये ऍडव्हान्स बोनस जाहीर करून कापूस खरेदीची हमी दिली तर मग हे 4,300 ला कमिटेड आहे हा एक निरोप जाईल. दुसरं, आज शेतकऱ्यांनी कापूस थांबवून ठेवलेला आहे. तो याच्याकरता थांबवून ठेवलेला आहे की मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 4,200 मध्ये कापूस विकला आणि मग आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे 6,000 7,000 पर्यंत बाजारात कापसाचे भाव गेले. शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला मूर्ख बनवलं म्हणून शेतकरी यावर्षी थांबून आहे. त्याला असं वाटतंय की आता निर्यात बंदी पण नाही. मागच्या वर्षी भारत सरकारनं निर्यात बंद करून भाव पाडलेत, आता निर्यात बंदही नाही आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव वाढू शकतात या भ्रमात शेतकरी आहे म्हणून तो थांबून ठेवतो आहे. पण तो शेतकरी जेव्हा बाजारात कापूस घेऊन येईल मोठ्या प्रमाणात तेव्हा व्यापारी भाव पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माझा आग्रह आणि विनंती आहे विखे पाटलांना की त्यांनी 1,000 रुपयाचा अग्रिम बोनस जे ते पहिले देत होते 95-96 पासून तर 2003 पर्यंत ते जाहीर करावं आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा हा, ते कोरडवाहू शेती मान्य करतात. कोरडवाहू शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी नाही. मागे मी विखे पाटलांशी बोलताना आणि आमच्या मुख्यमंत्री चव्हाण साहेबांशी बोलताना हे स्पष्टपणे म्हटलं होतं की कोरडवाहू शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी नाही. विदर्भाच्या शेतकऱ्यांना सगळं आळशी म्हणून हिणवतात. मला हा याचा खूप राग येतो. विदर्भाच्या शेतकऱ्याला किती दिवस आळशी आळशी म्हणून शिव्या देणार आहात तुम्ही? माझं स्पष्ट मत असं आहे, मला ऊस आणि कापूस भांडण लावायचं नाही. पण विखे पाटलांनी सांगावं की ऊस उत्पादकांना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातनं किती सबसिडी मिळते आणि त्या तुलनेमध्ये कोरडवाहू कापूस उत्पादकांना काय सबसिडी मिळते. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला जर काही सबसिडी नाही तर निसर्गाशी आम्हाला भांडावं लागतं, बाजाराशी भांडावं लागतं. मग आमचा सबसिडीचा अधिकार नाही का? मग आम्हाला सरकार सबसिडी म्हणून आर्थिक मदत का करत नाही हा एक माझा मुद्दा आहे. आणि गिरीश महाजनांना मी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो की ते उपोषणाला बसलेत, त्यांचं अभिनंदन. पण विखे पाटलांनी जी माहिती दिली, माझ्याजवळ गुजरात सरकारचं पत्र आहे नरेंद्र मोदीजींच्या सरकारचं. त्यांनी मागच्या वर्षी कापसाला फक्त 3,200 रुपयेच भाव मागितला होता. गुजरातने जर 6,000 रुपये भाव दिला तर विखे पाटलांना सुद्धा मग झक मारून तो भाव द्यावा लागेल ना. पण आमच्या देशामध्ये शेतकरी हिताच्या अर्थकारणाच्या राजकारणाच्या ऐवजी नुसतं मतांच्या राजकारणावर डोळा ठेवून काम होतं आहे आणि शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होत असताना सुद्धा त्याच्याकडे कोणीही गंभीरपणे पाहत नाही. माझ्या मते शेतकरी आंदोलनातनं झालेल्या विश्वासघातानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं आंदोलन हे देशात सगळ्यात मोठं आंदोलन आहे. पण या आंदोलनाची सुद्धा जर उपेक्षा होणार असेल तर मग आम्ही कोणत्या दगडावर जाऊन डोकं आपटावं? जावंदिया साहेब एक मिनिट, विखे पाटलांना उत्तर देऊ द्या. एक मिनिट जावंदिया साहेब, एक मिनिट. तुमचा मुद्दा पोहोचलाय. विखे पाटील साहेबांना उत्तर देऊन द्या. साहेब, साधा मुद्दा आहे. जावंदिया असं म्हणतायत तुम्ही अग्रिम बोनस का देत नाही, जो महाराष्ट्र सरकार आधी सुद्धा देत होतं, शेतकऱ्याच्या मदतीला धावून जात येतं. आता काय अडचण आहे? सरकारवर अनावश्यक बोजा पडेल असं वाटतं का तुम्हाला? असं वागळे साहेब, आदरणीय जावंदिया साहेबांची जी भूमिका आहे किंवा त्यांनी जे सांगितलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांना आपण आळशी म्हणून हिणवतो, अशी भूमिका अजिबात नाही. मी खरं म्हणजे त्यांचा आदर करतो आणि मी आजही विदर्भातल्या एका जिल्ह्याचा, अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 1 वर्ष मी काम करत असताना विदर्भवासियांच्या किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या संबंधी जे काही मला करता येणं शक्य आहे त्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील राहून मी काम करतो आणि त्याची मला वाटतं त्यांनाही त्याची प्रसिद्धी आहे. परंतु हा जो कापसाच्या मुद्द्यासंदर्भातला जो सारखी चर्चा होतो, कारण आजही आपण 4300, 4200, 4300 रुपये आज बाजारामध्ये भाव आहे आणि त्यामुळे सरकारला आज हस्तक्षेप करण्याची मला काही त्याच्यामध्ये आवश्यकता वाटत नाही. मी एकच मुद्दा सांगितला की उत्पादकता कमी होते म्हणून त्याचा परिणाम जो काही उत्पादनावर झालेला शेतकऱ्याच्या
त्या संदर्भाने काही विचार करता येईल का, अशी काही मतप्रवाह 2-3 ठिकाणी मांडले गेलेले आहेत. आणि म्हणून हमीभाव जर उद्या जर जो काही केंद्रात हमीभाव 3300-3200 पर्यंत जर खाली आला, सरकारला आज हस्तक्षेप करण्याची मला काही त्याच्यामध्ये आवश्यकता वाटत नाही. मी एकच मुद्दा सांगितला की उत्पादकता कमी होते म्हणून त्याचा परिणाम जो काही उत्पादनावर झालेला शेतकऱ्याच्या, त्या संदर्भाने काही विचार करता येईल का, अशी काही मतप्रवाह 2-3 ठिकाणी मांडले गेलेले आहेत. आणि म्हणून हमीभाव जर उद्या जर जो काही केंद्रात हमीभाव 3300-3200 पर्यंत जर खाली आला, तर मग मला वाटतं त्या ठिकाणी मग हस्तक्षेप करण्याची आवश्यकता लागेल. परंतु आज 4300-4400 भाव असताना आणखीन हस्तक्षेप करण्याची हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. हमी भावापेक्षा एकदा कापसाची किंमत कमी झाली तर मग सरकारला हस्तक्षेप करायचा आहे. गेली 7-8 वर्ष या एकाधिकार खरेदीतून बाहेर पडल्याच्या नंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या हमी भावापेक्षा कितीतरी पटीने शेतकऱ्याला भाव मिळत गेले. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची त्याच्यातून अर्थप्राप्ती झालेली आहे. एकतर बीटी कॉटनचा परिणाम दिसतोय, किंबहुना अन्य बाबीचा परिणाम दिसतोय. परंतु आज त्यासाठी अग्रिम देण्याची काही मला वाटत नाही की आवश्यकता आहे, कारण आज चांगला भाव मिळतोय. परंतु आदरणीय जावंदे साहेबांना खरं म्हणजे मला सांगितलं पाहिजे की जसं त्यांनी मुद्दा उपस्थित केला, कापूस निर्यातीची बंदी आता नाहीच आहे. आज निर्यात बंदी नसतानाही आज कापसाच्या गाठीचे सौदे होत नाही. 40 लाख गाठीचे सुद्धा सौदे होत नाही, कारण अशा वेळी 70-80 लाखाचे गाठीचे सौदे आतापर्यंत व्हायला पाहिजे होते. महाराष्ट्राचं उत्पादन 82 लाख गाठी होण्याची अपेक्षा आहे. देश पातळीवर जवळजवळ 350 लाखाची त्या ठिकाणी आता प्रस्तावित उत्पादन दिसत आहे. परंतु आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने कापसाचं उत्पादन झालंय आणि त्याच्यातून ही जे उत्पादकता जरी आपल्या शेतकऱ्याची कमी होत पण उत्पादन वाढलेलं आहे एकूण देश पातळीवर, त्याच्यातून मग हे होणारे परिणाम याला सर्व अर्थानं सामोरे जात असताना आज जो शेतकऱ्यांना भाव मिळतो तो जरी माझ्या दृष्टीने तो चांगला आहे. साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका मांडली, काही आपण भांडण लावत नाही, कुठे सबसिडी देण्याचा प्रश्न नाही. आज जे काही हस्तक्षेप सरकारने केला, पहिला हप्ता किती द्यावा, दुसरा हप्ता किती द्यावा, ऊस उत्पादकांना किती पैसे द्यावेत, खरं म्हणजे कारखाने स्वतःच्या उत्पन्नातून प्रसंगी कर्ज कारखान्यावर म्हणजे अपुरा दुरावा सहन करून आपला हा प्रयत्न आपल्या ऊस उत्पादकाला पैसे देण्याचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये काही सरकार स्वतःहून काही पैसे घालत नाही की उत्पादकाला 2000 रुपये देण्यासाठी सरकारने काय अनुदान दिलं, उत्पादकाला 2200 रुपये देण्यासाठी काही सरकारने अनुदान दिलं, अशी भूमिका नाही आहे. ही सगळी पैसे साखर कारखान्यांना त्यांच्या उत्पादनातून निर्माण करावं लागतात, ऊसातून निर्माण करावं लागतात. प्रसंगी बँकेतून अधिक कर्ज उचलून शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात. हा मूलभूत खरं म्हणजे मुद्दा समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकांचा आता समज झालेला दिसतोय की सरकारने 1800 रुपये 2000 केला, मग आता राज्य सरकार ते पैसे देणार आहे, ही भूमिका अजिबात नाही. पण त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आज कापसावर आपण बोलतोय, यामध्ये उत्पादकता कमी झाल्याचा परिणाम त्या संदर्भात निश्चितपणे विचार करण्याचा केला पाहिजे. परंतु आज बाजारामध्ये जी काही बाजाराची चढ उतार जे कापसाचे पाहायला मिळतात, तर आज तरी सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता वाटत नाही, हे मुद्दा आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून माझी गिरीश महाजन साहेबांना या निमित्ताने विनंती आहे की उपोषण वगैरे करण्यापेक्षा आणि उपोषणातून आम्हाला सुटणार नाही, सरकार चर्चेला बोलवतोय, वास्तव्य आपल्या समोर ठेवण्याची आमची तयारी आहे आणि आपण एकत्र बसून याच्यात मार्ग काढायला काही हरकत नाही. ठीक आहे, मी आता या मुद्द्यावर ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा चर्चा सुरू करणार आहे. मला माहिती आहे जावंदे साहेब तुम्हाला बोलायचं आहे, मी येतो तुमच्याकडे. 1 मिनिट थांबा. आणि आपल्या सोबत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर ताजिमुल हक सुद्धा आहेत. मी ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे ही समस्या कशी ते सोडवणार आहेत. याचं कारण अशोक गुलाटी असं म्हणाले आहेत, आम्ही काय करणार नाही, राज्य सरकारला करायचं असेल तर करू द्या. डॉक्टर ताजिमुल हक यांना काय म्हणायचंय हे मी त्यांना विचारणार आहे. पण ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, कापूस प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे का? बघा पडद्यावर. 75% लोक म्हणतात होय, शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. आपण चर्चा करतोय कापसाच्या प्रश्नावर आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर ताजिमुल हक, कृषि मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष है. हक साहब, आईबीएन लोकमत में स्वागत आपका. मुझे आपको पूछना है, कल डॉक्टर अशोक गुलाटी जो है कृषि मूल्य आयोग के अध्यक्ष, उन्होंने कहा था कि हमने तो 3300 रुपया जो मिनिमम सपोर्ट प्राइस है वो तय की है देश के लिए. अभी अगर किसानों को मदद करनी है तो राज्य सरकार को करनी चाहिए. आपका क्या कहना है? इसमें मैं तो ये कहूंगा कि सबसे पहले जो सीएसीपी का
कृषि पदार्थों का मूल्य तय करने का जो तरीका है, ये अगर ऐसे ही चलते रहा तो खास करके महाराष्ट्र के किसानों को कभी भी इसमें न्याय नहीं मिलेगा। उसका कारण ये है कि जैसे कपास का ही ले लीजिए, कपास का 10 राज्यों से आंकड़े इकट्ठे करके जो उसका एवरेज कॉस्ट के बेसिस पे मूल्य निर्धारण किया जाता है, उसमें महाराष्ट्र के किसान, कर्नाटका के किसान, आंध्रा के किसानों को न्याय नहीं मिलता क्योंकि उसका कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज्यादा होता है। अब पंजाब, तमिलनाडु में यील्ड ज्यादा है, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कम है और वहां उनको फिर भी बेनिफिट थोड़ा मिलता है। लेकिन जहां तक महाराष्ट्र का सवाल है, आंध्रा का सवाल है, कर्नाटका का सवाल है, यहाँ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ज्यादा है, इसलिए वहां मैंने 2008 और 9 में और उससे पहले 2007-8 में भी थोड़ा सा उसको ठीक करने की कोशिश किया था इस तरह से कि जिस स्टेट में ज्यादा कॉस्ट है, कम से कम उस कॉस्ट को बेंचमार्क मान के, बेस मान के उसके ऊपर 20% आप प्रॉफिट दो और उसके बाद उसको मूल्य तय करो। उससे कम नहीं होना चाहिए। उससे कम होगा तो किसानों को फायदा नहीं होगा, कोई इंसेंटिव नहीं होगा उस क्रॉप को प्रोड्यूस करने का। लेकिन उसके पहले या उसके बाद इस फॉर्मूला जो मैंने अपनाया था उसको फॉलो नहीं किया गया और ना अब तो इसको सोचा कि ये मतलब हो ही नहीं सकता है। दूसरी बात यह है कि एक बात बताइए, सीएसीपी का जब गठन हुआ था तो सबसे पहला ऑब्जेक्टिव ये था कि फार्मर्स को एक रेम्यूनरेटिव प्राइस मिले, उनको इंसेंटिव मिले नया टेक्नोलॉजी अडॉप्ट करने का और प्रोडक्शन बढ़ाने का, उनका इनकम बढ़ाने का। अब क्वेश्चन ये है कि जब आप रेम्यूनरेटिव प्राइस ही नहीं दोगे, उनका कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कवर नहीं होगा, तो फिर आप उनको इंसेंटिव क्या रहेगा फार्मिंग में। और सिर्फ यही कारण नहीं है, उनका कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कैलकुलेट करने का तरीका भी गलत है। तरीका ये है कि आप अगर इंटरेस्ट देखें वर्किंग कैपिटल में, तो जो मनी लेंडर से क्रेडिट लिया जाता है उसका हाई इंटरेस्ट रहता है, उसको अकाउंट फॉर नहीं किया जाता। इसी तरह से रेंटल वैल्यू ऑफ लैंड होता है, मार्केट बेस्ड रेंट को नहीं लिया जाता, वो एक स्टैट्यूटरी जो 1/4 या 1/5 ऑफ द ग्रॉस प्रोड्यूस है उसको लिया जाता। इसी तरह से हर एक आइटम्स में कहीं ना कहीं से अंडर एस्टिमेशन है और फार्मर्स जब मनी लेंडर से बोरो करके